नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट, साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट, साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट, साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट, साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी, साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे, साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील स्मशानभूमीतील शवदाहिनी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यानं यामुळे आता गावातील मृत व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कसा असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहिनीच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यामुळे आता गावातील मृत व्यक्तीचा अंत्यविधी कसा आणि कुठे करायचा असा मोठा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडलाय. शवदाहिनी चोरणाऱ्या व्यक्तीचं नाव पोलिसांना अथवा ग्रामपंचायतला कळवल्यास गुप्त माहिती देणाऱ्या व्यक्तीस ग्रामपंचायतकडून मोठा इनाम दिला जाणार असल्याचं सरपंच राजू नेटके आणि उपसरपंच गोरख पालवे मेजर यांनी सांगितलंय. कोल्हार येथे स्मशानभूमीत 2 शवदाहिन्या होत्या. काही दिवसांपूर्वी एक शवदाहिनी चोरीला गेली. ग्रामस्थांनी तो घडलेला प्रकार फारसा गांभीर्यानं घेतला नाही. मात्र आता महिनाभरापूर्वी राहिलेली एक शवदाहिनी देखील चोरीला गेल्याने ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्त होतोय. मृत व्यक्तीला स्मशानभूमीत आणल्यानंतर त्याला मुखअग्नी देण्यासाठी शवदाहिनी महत्त्वाची ठरते. आता शवदाहिनीच नसल्यामुळे मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. स्मशानभूमीतील शवदाहिनीसह येथील पथदिवे देखील अज्ञात चोरट्यानं चोरून नेलेत. त्यामुळे ग्रामपंचायतनं घडलेला प्रकार पाथर्डी पोलीस स्टेशनच्या मिरी पोलीस चौकीचे पोलीस हवालदार संभाजी कुसळकर आणि हेड कॉन्स्टेबल भगवान टकले यांना सांगितलं असून शवदाहिनी आणि पथदिवे चोरून नेणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. मी गोरक्षनाथ पालवे, उपसरपंच माजी सैनिक कोल्हार. आज दुर्दैवाने सांगा वाटते की आम्ही कोल्हार स्मशानभूमीमध्ये शिवदाहिनी होती. ती 1 ते 1.5 महिन्यापूर्वी काही दृष्ट व्यक्तीने तीच गायब केलेली आहे आणि त्यासाठी स्मशानभूमीमध्ये आपणांना सर्वांनाच एक दिवस तिथं जायचं आहे आणि आपण त्याला वैकुंठ म्हणतो. त्या वैकुंठाचीच अशी जर अवस्था असन आणि जो नेत असन त्याला त्या व्यक्तीला सुद्धा तिथंच त्या वैकुंठामध्ये जायचं आहे. त्याने सुद्धा एक विचार केला पाहिजे आपण काय चोरलं पाहिजे आणि काय नाही चोरलं पाहिजे. तसेच या ठिकाणी सौर ऊर्जाचे दिवे सुद्धा आम्ही बसवण्यात आलेले असते, कारण रात्री लाईट असती नसती. त्यामुळे ह्या बघा तिथाचा एक बल्ब सुद्धा चोरून नेलेला आहे. त्या पलीकडे एक बल्ब आहे तो खाली दगडाने फोडला, एक पोलच खालून कापून नेला. जर अशी जर व्यवस्था राहिली तर एक दिवस शेव सुद्धा हे मृत्यू झाल्यानंतर ते सुद्धा हे असे व्यक्ती चोरणार, घरचेच शेव चोरणार, कारण त्यांचं तरी सुद्धा पोट भरणार नाही. अशा व्यक्तींना मी सांगू इच्छितो, बाबांनो तुम्हाला बी याच ठिकाणी जायचंय, असे कृत्य आपण करू नका. आणि कोलार ग्रामपंचायतच्या वतीने सांगू इच्छितो, जर आपण अशा व्यक्तीला ग्रामपंचायतला किंवा कालच पोलीस या टकले दादा असतील, कुसाळकर दादा असतील, ते येऊन गेलेले आहेत. आणि मी सांगू इच्छितो, जर अशा व्यक्तीची माहिती आम्हाला किंवा पोलिसांना दिली तर आम्ही त्यांना मोठा इनाम देऊ आणि त्यांचं नावही गुपित ठेवू. धन्यवाद. मी राजू वंशी नेटके, ग्रामपंचायत कोल्हार सरपंच. आज कोल्हार गावामध्ये स्मशानभूमीमध्ये शिवदानी चोरीला गेली आहे. हे कृत्य फार वाईट आहे. एक दिवस या स्मशानभूमीमध्ये सगळ्यालाच यायचं आहे, पण हे कृत्य कोणी करू नये. ज्यांनी चोरून नेली आहे शिवदानी, त्यांचं ज्यांनी कोणी बघितलं असन किंवा माहिती मिळाली असन त्यांनी आमच्या ग्रामपंचायतला माहिती द्यावी. त्यांना मोठा आम्ही इनाम देऊ किंवा पोलिसाला सांगितले तरी चालन. इथं आम्ही पथदिवे लावले होते, सौर ऊर्जा लावले होते, ते पण फोडून परत कापून नेले आहे.
हे सगळ्यांनी मी सांगून इच्छितो की असं कोणी कृत्य करू नका. एक दिवस आपल्याला पण इथं यायचं आहे, एवढं मी सांगू इच्छितो. धन्यवाद. आज आपण आलो आहोत कोल्हार तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी. यापूर्वी आपण या कोल्हार गावामध्ये येण्याचं आजचं एक महत्वाचं कारण असं आहे, या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या प्रकारची म्हणजे ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसवणारी चोरीची घटना घडलेली आहे. चोऱ्यांचे अनेक प्रकार आपण ऐकलेले आहेत. घरफोडे झालेले आहेत, घरातील सोने चांदी त्याचबरोबर रोख रक्कम चोरी गेलेली आपण ऐकलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात चोरी झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती अवजार चोरी गेली आपण पाहिलेलं आहे. पण कोल्हार येथे चक्क स्मशानभूमीतील शिवदाहिनीच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने या ठिकाणी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थांनी देखील तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केलेली आहे. काही दिवसापूर्वी या ठिकाणी 2 शिवदाहिन्या होत्या. एक अगोदर चोरी गेली, एक नंतर चोरी गेली आणि आज रोजी या ठिकाणी एकही शिवदाहिनी नसल्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याचा अंत्यविधी त्याला मुखाग्नी देण्यासाठी फार मोठी गैरसोय या ठिकाणी होत आहे. तरी ग्रामस्थांनी या ठिकाणी आता पोलीस प्रशासनाला आवाहन केलं आहे की ज्या कोणी व्यक्तींनी आमची शिवदाहिनी चोरून नेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शिवदाहिनी चोरणाऱ्या व्यक्तीचं नाव देखील या ठिकाणी आम्हाला सांगावं आणि अशी घटना पुन्हा होऊ नये. त्याचबरोबर जो व्यक्ती ही चोरी झालेली आहे याची माहिती पोलिसाला किंवा ग्रामपंचायतला देईन, त्या व्यक्तीचं नाव गुपित ठेवून त्या व्यक्तीला देखील मोठा इनाम देण्याचं ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची शिवदाहिनी चोरीला जाण्याची मला वाटतं आपल्या तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात ही पहिलीच घटना असेल आणि चोर आता काय चोरतील याचा देखील भरोसा राहिलेला नाही, हे ह्या कोल्हारच्या घटनेवरून दिसून येत आहे. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.